हवी. या संघामध्ये आपण पाहतो मीरा भाईंदर, पालघर, भिवंडीतील खेळाडू एकत्रित केलेले आहेत. त्याचमुळे आता एक स्ट्रॉंग ओपोनंट आहे म्हणजे क्षितिज 11 चरोळी पुणे. त्या स्ट्रॉंग ओपोनंट समोर एक स्ट्रॉंग पोझिशन घेतली पाहिजे. त्यासाठी ही संघबांधणी दोन्ही संघांची आपण पाहतोय. मागचा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाने. आणि आता स्ट्रायकर एंडला शरद पारगे आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला शेरू लोहार. शरद पारगे म्हणजेच दिसतात तसे ते नाही आहेत. अटॅकिंग बॅटिंगसाठी त्यांना ओळखलं जातं आणि म्हणूनच नेहमीच त्यांना स्ट्रायकर पोझिशन मिळते. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत ते म्हणजेच ऋषभ काठे. नेहमीच पहिल्या क्रमांकाच्या षटकासाठी त्यांना पसंती दिली जाते. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खारबाव साईश खारबाव या संघाकडून ते नेहमीच खेळतात. आणि आता NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर या संघाकडून सुरुवातीच्या षटकासाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉइंट, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट, स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. सर्कलच्या बाहेर वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. तर पाहूया या ठिकाणी संघबांधणी तर उत्तम दर्जाची दोन्ही संघांची दिसते. पण आता मैदानाच्या आतला खेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. संघाची प्रतिष्ठा जोपासताना ऑल द बेस्ट टीम क्षितिज 11 चरोळी पुणे. ऑल द बेस्ट टीम NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर. पहिला चेंडू हाताळण्यासाठी ऋषभ काटे होतोय सज्ज. ऑल इंडिया फॉर्मॅट मधला आजच्या वेळापत्रकातला हा दुसरा सामना सुरू होतोय आणि पाहूया या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये कुठला संघ भाव खाऊन जातोय. पहिला बॉल हाताळण्यासाठी ओव्हर द विकेटनं ऋषभ काठे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ त्यांनी निवडला. बॉल 5व्या स्टंपवरून विकेट किपरच्या हातात विसावला. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न शरद पारगेचा फसला. सुरुवात होते डॉट बॉलने या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावाच्या पहिल्या षटकाची. टायमर स्टार्ट झालेला आहे. वेळ झाले 5:40 पहिला बॉल डिलिव्हर होतोय. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायची आहे. याची दखल कॅप्टनने घ्यायची आहे. मॅकमिलन गोविंद. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ऋषभ काठे. हो ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल इनसाइड आउट खेळलाय. खाली क्षेत्रातून बॉलला बाहेर काढलाय. स्वीपर कव्हर क्लिअर. बॉल सीमारेषा पार. वेट फॉर अ सिग्नल. 1 2 3 4 चौकार. बॉडी रिफ्लेक्सेस खूप चांगले आहेत शरद पारगेचे आणि त्याचमुळे ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला कलात्मक पद्धतीने त्यांनी स्वीपर कव्हर झोनमध्ये खेळलं. आणि पॉवर प्लेमध्ये जेव्हा दोन क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत त्याच संधीचा फायदा उचलताना एलिव्हेशन आणि स्ट्रोक सिलेक्शनवर त्यांनी भर दिला आणि त्या 4 धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या आणि धावसंख्या पोहोचते आता बिनबाद 4 या आकड्यावर. राहुल लोवार नॉन स्ट्रायकर एंडला शरद पारगे. बॉलिंग ट्रॅकवर ऋषभ काठे. हो सरळ बॅटचा केलाय वापर. बॉल करतोय हवाई सफर थेट समालोचन कक्षाच्या पलीकडे. सीधी बॅट नो बकवास. षटकार 6 धावा. तीन चेंडूचा खेळ संपला. शरद पारखे जसा मी उल्लेख केला होता की त्याच्या चेहऱ्याकडे जाऊ नका. त्याचा खेळ ही त्याची ओळख आहे आणि म्हणूनच या अगोदरच्या बॉलवर त्यांनी स्वीपर कव्हर क्लिअर करताना चौकार खेचला आणि त्यानंतर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हने षटकार वसूल केला. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते क्षितिज 11 पुणे या संघाची बाद 10 धावा. नेक्स्टचा बॉल आहे त्याचमुळे बॉल ट्रॅव्हल होतोय आणि त्याच संधीचा फायदा शरद पारगे उचलतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल यावेळेस थोडा दूर ठेवला होता शरद पासून चेंडूला आणि त्याच प्रयत्नांचा फायदा ऋषभला उचलता आलेला आहे. दडपण वाढत होतं आणि दडपण कमी करण्यासाठी डॉट बॉलचा शोध घेणं आवश्यक होतं आणि तो डॉट बॉलचा शोध त्यांनी चौथ्या चेंडूवर घेतला. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते बिनबाद 10. पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्ले मध्ये या मैदानात फलंदाजांना खेळण्याची मजा लुटताना आपण मागच्या 5 दिवसांमध्ये पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा हवेत आहे बॉल. लॉंग ऑफ नाहीये. क्लिअर करेल. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. या षटकातला दुसरा षटकार शरद पारगेच्या बॅटमधून दणदणीत सिक्सर. षटक हाताळण्यासाठी ऋषभ काठे या पर्यायाचा वापर केला आणि त्या पर्यायाला आतापर्यंत महागडी भूमिका घेताना आपण पाहिलेलं आहे.
5 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या बिनबाद 16. सर्वच्या सर्व चेंडू फेस केले शरद पारगेने. पुल करायचा प्रयत्न. कैवल्य बॉलवर पोहोचतायत. उलट दिशेने जजमेंट घेताना जजमेंट चुकतंय. बॉल स्क्वेअर लेगला लँड होतोय. दरम्यान सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जातील का तर नाही. अजूनही स्थिती चांगली आहे. घाई गडबड करण्याचा इरादा फलंदाजांचा दिसत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. टीम श्रीतेज 11 पुणे. चला 4 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहे. एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदर 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायची आहेत ही सूचना दिली जाते. अन्यथा सर्कलच्या आतमध्ये 6व्या षटकामध्ये 5, सर्कलच्या बाहेर 4 असं क्षेत्ररक्षण सेट करावं लागेल. आणि पाहूया बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज रोहित कुमार बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. लेफ्ट आर्म बॉलर आहेत आणि पाहूया या ठिकाणी तर लेफ्ट आर्म बॉलरचा फायदा होतोय का. आणि या गोलंदाज सुद्धा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचा अनुभव आहे. व्यावसायिक क्रिकेट खूप चांगलं त्यांनी खेळलेलं आहे आणि त्याच व्यावसायिकतेचा फायदा या सामन्यामध्ये उचलायचा प्रयत्न करावा लागेल. साईडला बॉलला टर्न केले. दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली. एका बाजूने जर शरद पारगे चार्ज घेतोय तर राहुल लोहारला ऊर्जा खर्च करण्याची इच्छा होत नाहीये. ते आरामात खेळतायत. स्ट्राईक रोटेट करतायत. स्ट्राईकवर शरदला आणतायत. त्यांची बॅट चौकार षटकारांची भाषा बोलते. त्याचमुळे त्यांना तो वाव मिळतोय. धावसंख्या 19 झाले. 19 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. रोहित कुमार राय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत राईट बॅटरसाठी शरद पारगेसाठी. फोर्स केलाय बॉलला. मिड ऑन क्लिअर. जो अप्रोच पहिल्या षटकामध्ये होता तोच जो अप्रोच पहिल्या षटकामध्ये होता फलंदाज शरद पारगेचा तोच अप्रोच आता दुसऱ्या षटकात सुद्धा दिसतोय. 4 धावा मिळत आहेत. पॉवर प्लेला युटिलाइज कसं करायचं ते खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे शरद पारगेला आणि त्याचमुळे या मैदानाचा अनुभव अभ्यास आढावा अंदाज त्याच्या मागे आहे आणि त्याच गोष्टींचा फायदा तो सातत्याने उचलतो. श्रीतेज 11 चरोळी या संघासाठी धावसंख्या पोहोचते बिनबाद 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. रोहित कुमार राय बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट राईट बॅटरसाठी. ओह यावेळेस पुन्हा एकदा कनेक्शन प्रॉपर. बॉल जातोय डीप मिड विकेट झोन. दरम्यान चौकार आलेला आहे रोहित कुमार रायच्या विरोधात. शरद पारगे आता बरसतोय. आतापर्यंत त्यांनी 26 धावांचं योगदान दिलंय. संघाची धावसंख्या श्रीतेज 11ची बिनबाद 27 आहे. त्यामध्ये 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन एकट्या शरद पारगेचं आहे आणि त्या 26 धावांसाठी त्यांनी फक्त 8 चेंडू घेतलेले आहेत. परफेक्ट बॅटिंग आतापर्यंत शरद पारगेची पाहायला मिळते. श्रीतेज 11 पुणे या संघासाठी प्रत्येक गोलंदाजांना त्यांना टार्गेट करायचं आहे. तोच आविर्भाव मागच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाला. रोहित तयार ओव्हर द विकेटनं. डॉट बॉल. यावेळेस अँगलचा वापर परफेक्ट केला. अयूब विकेट किपर या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. विकेटचा रकाना अजूनही खाली आहे. श्रीतेज 11 पुणे या संघाचा. एका बाजूला शरद पारगेचा भारदस्त खेळ पाहायला मिळतोय. सुरुवात सोपी नसते. ती सोपी बनवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि तीच मेहनत सातत्यानं शरद पारगेने घेतलेली आहे आणि त्याचमुळे आतापर्यंत पॉवर प्लेचा फायदा जरी नाणेफेक हरलेत फलंदाजी करताना श्रीतेज 11 या संघाचा होतोय. कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नाही. फॉलो थ्रू मध्ये स्वतः रोहित पोहोचतोय. पूर्वार्ध या षटकाचा रोहितच्या नावावर नव्हता पण उत्तरार्धात चांगली कामगिरी करण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे. त्याचमुळे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स येत आहेत. शेवटचा 1 बॉल बाकी. या दुसऱ्या षटकातला धावसंख्या बिनबाद 27. खेळपट्टीचा वापर व्यवस्थित करता आला पाहिजे. खेळपट्टी कसली आहे? कॉन्क्रीटची आहे, मातीची आहे, टर्फ आहे. या सर्व गोष्टीचा अंदाज तुम्हाला घ्यायचा असतो आणि तेच अंदाज घेताना थोडासा वेळ घेतला होता रोहित कुमारने
आणि सरते शेवटी आता त्याची कामगिरी देखील उल्लेखनीय राहिलेली आहे. ज्या फलंदाजाला सातत्याने मोठे फटके खेळताना आपण पाहिलं होतं त्यांना थांबवण्याचं काम आता रोहित कुमार करतायत. हो, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल स्क्वेअर लेगला, चांगला प्रयत्न प्रसाद भुतेचा. स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला तोपर्यंत बॉल मागे सरकला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एफर्ट्स लाजवाब होते प्रसादचे. दरम्यान 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 29. बघा, लक्षात घ्या, 4 सामने जसे संपले, जे संघ जिंकलेले आहेत त्यांचा ड्रॉ होणार आहे. लक्षात घ्या, ड्रॉ वरूनच सेमीफायनल डिसाइड केली जाईल. पुन्हा एकदा सर्व संघांसाठी माहिती, जे संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत, जे 4 संघ जिंकणार आहेत त्यामध्ये ड्रॉच्या माध्यमातून सेमीफायनल निवडली जाईल. लक्षात घ्या, ड्रॉ होतील. ड्रॉ नुसार सेमीफायनल सेट केली जाईल. चला, निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी, आपण आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. चला, या ठिकाणी 10 मिनिटाचा कालावधी झालेला आहे 2 षटकांसाठी. एक वाहनाची चावी सापडलेली आहे. सुझुकी कंपनीचं 4 चाकी वाहन ची चावी आमच्याकडे सापडलेली आहे. समालोचन कक्षामध्ये ओळख पटवून घेऊन जा. पुन्हा एकदा माहिती देतोय की जे संघ जिंकलेले आहेत त्या संघांदरम्यान ड्रॉ होईल आणि ड्रॉच्या माध्यमातून सेमीफायनल डिसाइड केली जाईल. निलेश दादा भिंताणे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडीचे कुठला मेंबर असेल आपलं ड्रेस किट घेऊन जायचं आहे. निलेश दादा भिंताणे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे, आपल्या कोणी मेंबर आला असेल तर आपलं ड्रेस किट घेऊन जायचं आहे. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या बिनबाद 29. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत रायनल इतूर. उत्तनचे हे गोलंदाज आहेत ज्यांनी व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपण आपलं नाव चमकवलेलं आहे. खूप चांगला खेळ दिल्ली धमाका विरोधात त्यांचा आपण या अगोदर पाहिलेला आहे प्रहार स्पर्धेमध्ये. त्याचमुळे आता त्यांची देखील निवड होऊ लागली व्यावसायिक क्रिकेटमध्ये. त्यांच्या नावाचा दबदबा सुद्धा आपण विविध स्पर्धात पाहिला. पण समोर आव्हान आहे शेरूचं, म्हणजेच राहुल लोहारचं. स्ट्रायकरला राहुल, रायनल इतूर बॉलिंग ट्रॅकवर. बॅटची बॉटम एज, बॉल थोडा खाली राहिला. अपेक्षा नव्हती शेरूला की बॉल इतका खाली राहील. टर्फ विकेट आहे, पण आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळपास सपाट अशी ती विकेट असल्यामुळे फलंदाजांना ॲडव्हान्टेज घेताना आपण मागच्या 5 दिवसांपासून पाहतोय. पण काही गोलंदाजांना सुद्धा खेळपट्ट्याचा अंदाज व्यवस्थित घेताना विकेट टेकर आणि इकॉनॉमिकल ही भूमिका सुद्धा अदा करताना आपण पाहिलेलं आहे. त्याचमुळे रायनल सुद्धा या षटकाची सुरुवात डॉटने करतोय एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदरसाठी. नेक्स्ट बॉल हवेत आहे. बॉल लॉंग ऑफला प्रोटेक्शन प्रणय पाटील, बॉल खाली येत आहेत. कॅच कंप्लीट केल्यात. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज शेरू म्हणजेच राहुल लोहार बाद. बॅक टू डगआउट. एक गेलाय, दुसरा आलाय, म्हणजे शेरू गेलाय आणि आता नरसिंग पालनपल्ले आलाय. नरसिंगसाठी हे सीझन खूप चांगलं राहिलंय. मुख्यतः रबर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळलेलं आहे आणि त्याचमुळे नरसिंग नेहमी स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. आणि त्याचमुळे आता व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अशाच कसोटीला सामोरं जावं लागतं. प्रतिस्पर्धी संघामध्ये प्रतिभावंत खेळाडू असतातच, त्याचमुळे तुम्हाला देखील तुमची प्रतिभा दाखवण्यासाठी एक मोकळं व्यासपीठ आहे. या अगोदर ती प्रतिभा रायनलची पाहायला मिळेल. एका बाजूला शरद पारगे, काय दर्जेदार खेळ शरदचा आतापर्यंत आपण पाहिला. 11 चेंडूंमध्ये त्यांनी 28 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलं श्रीतेज 11ला आणि श्रीतेजची सांघिक धावसंख्या 29 आहे. 2 पायांच्या मधून ऑफ स्टंपला फुंकर घालून विकेट किपरच्या हातामध्ये. वॉट बॉल, काय बॉलिंग रायनलची पाहायला मिळाले. मागच्या 2 षटकांवर काय झालंय, मला फरक पडत नाही, मला माझं सर्वोत्तम द्यायचं आणि तेच करताना रायनल इतूर यांना आपण पाहिलं. आतापर्यंत 3 चेंडून त्याने हाताळली, एकही धाव खर्च न करता विकेटचा शोध त्यांनी घेतलेला आहे. धावसंख्या 29, एक गडी बाद, 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत हे षटक चांगलं राहिलंय एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदरसाठी. गती कमी होती, हार्डलाईनला बॉल पिच केला, शफल झाले. नरसिंग पालमपल्ले ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले. ऑन साईडला स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. गती परिवर्तन किती महत्वाचं आहे तेच कुठेतरी वापरताना रायनल इतूरनं पाहिलं. 4 डॉट आलेले आहेत आतापर्यंत या षटकामध्ये. 29 धावा श्रीतेज 11 चरोळी पुणे या संघाची.
29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल या षटकातला 5वा. ओव्हर द विकेट रायनल इतूर. बॉल खेळलाय मिड ऑफला, क्षेत्ररक्षक नाहीये. त्याचवेळी लॉंग ऑफला प्रणय पाटील बॉलवर पोहोचतात. एक सिंगल कंप्लीट होते. एका धावेची नोंद आपण स्कोर शीटवर करूया. कृष्णा आम्हाला सांगता स्कोर झालाय 30 धावा, 1 गडी बाद. शेवटचा एक बॉल बाकी. प्रत्येक षटक वेगळ्या दर्जाचं असतं, वेगळ्या पद्धतीचं असतं आणि तेच मैदानात बघताना आपण पाहतोय रायनल इतूरचं षटक आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलंय. पण शरद पारगे स्ट्राईक वर आले तर मग एअर स्ट्राईक पक्की. बॉल थेट जातोय सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये. षटकार 6 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 36, गडी बाद 1. क्षितेज 11 पुणे. चला पुढचा सामना खेळला जाईल निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी वर्सेस रहीम 11. दोन्ही कॅप्टन तयारीत राहायचं आहे. निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे वर्सेस रहीम 11 पुणे. दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्षात घ्या पहिल्या फेरीतले सामने रांगेत होतील आणि त्यानंतर जिंकलेल्या संघांमध्ये ड्रॉ करून आपण सेमीफायनल डिसाइड करणार आहोत. लक्षात घ्या आयोजकांच्या वतीने त्या सूचना मिळत आहेत. जिंकलेल्या संघांमध्ये ड्रॉ होऊन सेमीफायनल डिसाइड केल्या जातील. किंवा एक छोटासा स्ट्रॅटेजिक टाइम आउट ब्रेक. आणि धावसंख्या 36 झाले. फलंदाज 1 बाद झालाय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये शरद पारगेचा तो बहारदार खेळ आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज नवीन जो मैदानाच्या आतमध्ये नरसिंग पालनपल्ले ते स्ट्रगल करतायत. त्याचमुळे प्रत्येक दिवशी एक वेगळा सितारा चमकत असतो आणि आज या सामन्यामध्ये आतापर्यंत शरद पारगेला चमकदार खेळ करताना आपण पाहिलंय. बघा लक्षात घ्या बॉल कधी हरवला फुटला तर तुम्हाला नवीन बॉलच दिला जाईल. लक्षात घ्या कधी बॉल फुटला हरवला किंवा काही झालं तर मग नवीन बॉलच प्रोव्हाइड करण्यात येईल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा मला असं वाटतंय रोहित कुमारलाच फार एंड बोलवण्यात आलेलं आहे स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. रोहित कुमारने मागच्या षटकामध्ये 11 खर्च केल्यात. पूर्वार्धात त्यांना आपण खर्च करताना पाहिलं पण उत्तरार्धात त्यांची कामगिरी चांगली राहिली. पुन्हा एकदा त्यांचं प्रमोशन म्हणजेच स्पेल कंटिन्यू करण्यासाठी त्यांना बोलवलंय. धावसंख्या 36, एक गडी बाद. स्ट्रायकर एंडला नरसिंग. दांडीगुल मिडल स्टिक डाऊन. सुरुवात या षटकाची रोहित कुमारच्या वतीनं. आपल्या टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे टॅलेंटची गरज आहे. टॅलेंट पाहायला मिळतोय रोहित कुमारचा. विकेट डाऊन. टीम क्षितेज 11 पुणे मैदानात दाखल होत आहेत. काय बॉल टाकलाय पूर्णपणे जखडून ठेवलं होतं फलंदाजाला नरसिंगला. ऑन साइडला बॅटचा फेस त्यांनी क्लोज केला. हा स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्न त्यांचा रास्त होता पण बॉलचा वेग इतका भन्नाट होता आणि पिचिंग इतकी प्रॉपर होती की त्या बॉलवर जास्त काही प्रयत्नांची पराकाष्ठा जरी केली देता आला नाही आणि म्हणूनच बोल्ड झाले. आणि आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी अनुराग मोहिते स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडला अजूनही शांत आहेत शरद पारगे. त्यांनी त्यांचं काम आतापर्यंत चोख बजावलेलं आहे. 12 चेंडूंमध्ये त्यांनी 34 धावांचं योगदान दिलंय क्षितेज 11 या संघासाठी.
रोहित कुमार राय बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात. लेफ्ट ऑफ द विकेट टू राईट हँडेड बॅटर अनुराग मोहिते. सुरुवात या षटकाची अप टू डेट राहिले एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदर संघाकडून. ड्राईव्ह केलंय. सरळ बॅटचा व्यापार करताना कॉन्फिडंट गेन करायचं आणि त्याचमुळे कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी स्ट्रेट बॅटर स्ट्रोक अनुराग मोहितने खेळला. आणि सर्वात महत्वाची बाब त्यांनी स्ट्राईक रोटेट केली. हे महत्वाचं आहे की खेळपट्टीवर आतापर्यंत काय घडलंय आणि संधी कोणाला मिळायला हवी ते तुम्हाला ठाऊक असायला पाहिजे. आणि तेच करताना आपण अनुराग यांना पाहिलं. पुढचा बॉल रोहित. फिरवलं होती बोट ऑन साइडला स्वागत करण्याचा प्रयत्न. बॉल पोस्ट स्क्वेअर लेग पासून फाईन लेगला फॅन्टास्टिक फिल्डिंग पाहायला मिळते. कॅच टिपलेला आहे. फलंदाज बाद होते. ऋषभ काटे पोहोचले. त्यांनी झेल टिपला आणि फलंदाजाचा खेळ संपला. धक्का बसतोय तो म्हणजेच तिसरा टीम श्रीतेज 11 पुणेला. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे. आपला कुठला मेंबर आला असेल तर आपला ड्रेस किट घ्यायचं आहे. दरम्यान धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 37 गडी बाद. ऋषभ काटे काय प्रयत्न होते ऋषभचे. जवळपास 15 ते 20 मीटरचं अंतर त्यांनी कापलं आणि विकेटचं महत्व ठाऊक होतं. शरद पारगेचा विकेट होता आणि त्याचमुळे शरदला बाद करण्यासाठी मात्र प्रयत्नांची उंची गाठली आणि त्यांनी झेल टिपला. ऑड फिल्डिंग बाय ऋषभ काठे. तर 37 धावा 3 गडी बाद. आतापर्यंत 21 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 37 झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार पोकळे पोहोचतायत. सुरुवात शरद पारगेने उत्तम दर्जाची दिली होती आणि 34 धावांचं योगदान म्हणजे वन मॅन शो. आतापर्यंत शरद पारगेच दिसलाय मैदानाच्या आतमध्ये. पण क्रिकेट हा एक टीम गेम आहे म्हणूनच प्रत्येकाला ते कॉन्ट्रीब्यूट द्यावंच लागेल आणि तेच देण्यासाठी अनुराग मोहिते नॉन स्ट्रायकर एंडला आहेत आणि फ्रेश बॅटर स्ट्रायकर एंडला आपण ओमकार पोकळे पाहतोय. रोहित कुमार ओव्हर द विकेट. प्लेस केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरला बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट होतं. धावसंख्या 38. 38 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत हे षटक इकॉनॉमिकल राहिलंय म्हणजेच पूर्वार्ध पॉवर प्ले मध्ये तर भन्नाट परफॉर्मन्स फलंदाजांचा पाहायला मिळाला. थर्टी एट रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. प्रत्येक षटक हे महत्वाचं असतं. मग तुम्ही फलंदाजी करा किंवा गोलंदाजी करा आणि आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली रोहितची. बॅटची लिडिंग एज बॉल मागे ऋषभ पुन्हा एकदा इन ऍक्शन. झेल टिपलाय. कॅप्टनचा खेळ संपला. अनुराग मोहिते एक धाव करून झेलच्या स्वरूपात बाद. विकेट. बसतायत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम शेळके पोहोचतायत. पुण्यातलं क्रिकेट सातत्यानं आपण जर पाहिलं तर शुभम शेळकेचा देखील उल्लेख तर व्हायलाच हवा. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ख्याती त्यांनी कमवलेली आहे त्यांच्या खेळाच्या आधारावर. आणि आता तीच गरज पूर्ण करावी लागेल जी संघाची आहे. धावांना बनवण्याची, धावांना मॅन्युफॅक्चर करण्याची. या अगोदर शरद पारगे या एकट्या फलंदाजाला आपण पाहिलं धावा बनवताना, पण इतर फलंदाजांची तशी तयारी दिसली नाही. पण आता करून दाखवावं लागेल या दोन फलंदाजांना. ओमकार पोकळे जे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत, शुभम शेळके जे स्ट्रायकर एंडला आहेत, फ्रेश बॅटर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत या षटकात आपण पाहिलं तर 2 धावा खर्च करून 3 विकेट्स मिळवल्यात रोहित कुमारने. आणि आल्याला पहिल्याच बॉलवर शुभम शेळकेचा ब्लास्ट. एकच मारलाय, सॉलिड मारलाय. बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर दाडलाय. षटकार साधावा. काय खेळला हा फटका. म्हणजे आपल्या येण्याची नोंद तर अशीच करायची असते. अगदी आवाक्यात हा बॉल होता. दरम्यान बघा 5 षटकांसाठी 25 मिनिटं आहेत आणि आतापर्यंत आपण घेतलेली आहेत
20 मिनिटं 21 मिनिटं घेतलेली आहेत. म्हणजे 20 मिनिटं होऊन आपण पुढे चाललेलो आहोत. तर पुढच्या 5 मिनिटांच्या आत तुम्हाला षटक पूर्ण करायचं आहे. ड्रिंक्स ब्रेकची 2 मिनिटं वजा केली जात आहेत. मॅच ऑन ठेवा. ओव्हर रेट खूप महत्वाचा आहे. 11 ते 12 वाजल्याच्या आत बक्षीस समारंभ आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्याचमुळे त्या सूचना आम्ही सातत्याने प्रत्येक सामन्यात प्रत्येक डावात देत राहू. बॉलिंग ट्रॅकवर रायनल इतूर येत आहेत. त्यांचं सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी आतापर्यंत या अगोदर त्यांनी 1 विकेट घेत असताना 7 धावा खर्च केल्या होत्या. 44 धावा 4 गडी बाद 4 षटकाच्या समाप्तीनंतर क्षितेज 11 स्ट्रायकर फलंदाज ओमकार पोकळे 1 वर आहेत आणि शुभम शेळके नॉन स्ट्रायकर एंडला ज्याने पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय. रायनल इतूर ओव्हर द विकेट रायटी बॅटर ओमकार हा आमोर होता स्ट्रेट विकेट किपरच्या हातामध्ये. एक चांगली रिस्ट मोमेंट आहे रायनलकडे. प्रॉपर बॉल ग्रिपिंग आहे. त्याचमुळे खेळपट्टीवर कशा पद्धतीनं खेळायचंय, बॉलला पिच कुठे करायचंय त्या गोष्टी खूप चांगल्या तो सांभाळून घेतो आणि म्हणूनच आता या षटकाची सुरुवात सुद्धा डॉट बॉलने झालेली आहे. ओमकार पोकळेचं स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये. रायनल इतूर ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलंय. यावेळेस कॉन्फिडंट होता ओमकार. सरळ बॅटचा वापर करताना बॉलला लॉंग ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक मॅकमिलन गोविंद आपण त्या पोझिशनला पाहतोय. एक सिंगल कंप्लीट केली आणि ओमकारने शुभमला स्ट्राईक रोटेट केली. एकदा वाढते क्षितेज 11च्या धावफलकामध्ये धावसंख्या पोहोचते 45 धावा 4 गडी बाद 45 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट. शुभम शेळके पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आल्यापासूनच सेट झालेत. पहिल्याच बॉल पासून ते सेट झालेत. शुभमला बॉल पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न रायनलचा तो फसलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं अक्षर निर्मल सर आपण पाहतोय. बॉलर सेंट अंपायर व्हाईट बॉल आणि स्ट्रायकर सेंट अंपायर आपण पाहतोय दीपक पिळगावकर सर. या अगोदर आपण पंचाची भूमिका अदा करताना पाहिलं होतं अतुल रोंगे सर, केतन वीर सर तसेच मिनीनाथ सर. धावसंख्या 46 4 गडी बाद. आतापर्यंत 5व्या षटकात 2 बॉल्स डिलिव्हर झालेत. रायनल आडव्या बैठनं खेळण्याचा जो प्रयत्न होता तितका अप्रोप्रिएट नव्हता. थोडी चलबिचल होती हा स्ट्रोक खेळताना, स्ट्रोकचं चयन करताना. त्याचमुळे स्ट्रोक पूर्ण करता आला नाहीये. डॉट बॉल सांगितलं 46 4 गडी बाद. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. चला टॉस साठी तयारीत राहायचा. रहीम 11 वर्सेस निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी तयारीत राहायचंय. बॅक ऑफ द हँड होता. ऑन साईडला फ्लिक केलं. क्षेत्ररक्षक नाहीये. स्क्वेअर लेगला मोठा प्रवास करावा लागेल कैवल्य पाटीलला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बॅटिंग एंडला थ्रो अयूब ॲज अ विकेट किपर बॉल कलेक्ट करतील. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 48 4 गडी बाद. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या 5व्या षटकातला संपलेला आहे. मोठा स्ट्रोक आला नाहीये. शुभम शेळके स्वतःला थोडा वेळ देत आहेत. पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार खेचला होता. त्यानंतर अनालाइज करतायत बॉलिंग ऍक्शनला बॉलरला. रायनल इतूर आतापर्यंत भूमिका चूक बजावतायत. परफेक्ट ब्लॉक ऑफ डिलिव्हरी मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक मॅकमिलन बॉलवर पोहोचतील. थ्रो बॉलिंग एंडला परफेक्ट बॉल. रायनलला याच मिस्ट्री बॉलिंग साठी ओळखलं जातं आणि म्हणूनच सातत्याने टप्प्यांमध्ये बदल फ्रूट सलाड बॉलिंग ज्याला आपण म्हणतो ती आपल्याला रायनल इतूरची पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 49 4 गडी बाद. शेवटचा एक बॉल या 5व्या षटकातला ओमकार पोकळे. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज, स्ट्रॉंग माइंडसेट. पण ऑन साइडला अलॉंग द ग्राउंड हा स्ट्रोक खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण होते आणि थ्रो बॅटिंग एंडला बॅकअप आहे. मिळते फक्त एकच धाव. 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते 50 धावा. क्षितेज 11. चला टाइम रेट व्यवस्थित ओव्हर रेट ओके आहे असंच पंच दर्शवतात. चला पण 6व्या षटकासाठी वेळ घेऊ नका. लगेच बॉलर यूज करायचा एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदर कारण वेळेबद्दल सतर्क राहायचंय. तर पुढचा सामना खेळला जाईल रहीम 11 पुणे आणि निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे असे 2 संघ पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. रहीम 11 पुणे वर्सेस निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे. टॉस साठी तयारीत राहा. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर अयूब येत आहेत लास्ट ओव्हर साठी. 50 धावा 4 गडी बाद.
सन्माननीय सचिनजी तापकिरी यांचा संघ आपण पाहतोय. क्षितिज 11 पुणे, तसेच नितीनजी बारे आणि प्रवीणजी बारे यांचा संघ NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर. हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढच्या सामन्यात दोन्ही संघ पुण्यातले आहेत. आणि त्यानंतर चौथ्या सामना आपण पाहणार आहोत पहिल्या फेरीतला. रेड डेव्हिल्स नोएडा वर्सेस साक्षी 11 खटवड नाशिक. एकूण 8 संघ आपण व्यावसायिक प्रकारातले या स्पर्धेत खेळताना पाहणार आहोत. वन डे फिनिश ऑर एल्स वन नाईट फिनिश आपण सुद्धा म्हणू शकतोय या फॉर्मॅटला. अयुब शेख ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर हवाई हल्ला, क्षेत्ररक्षक आहेत कैवल्य, लॉंग ऑफला झेल टिपतायत फलंदाज. ओमकारचा खेळ संपतोय. धक्का 5वा क्षितिज 11 पुणेला. सोबत नवीन बॅटर, महाराष्ट्र प्रीमियर लीग खूप चांगली त्यांनी गाजवली. तसेच NB ट्रॉफीच्या पहिल्या सीझनचे ते इमर्जिंग सुपरस्टार राहिले होते. तर निहाल तुसाबड मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आणि पाहूया आता त्यांचा तो प्रतिभेचा खेळ क्षितिज 11 या संघाला फायदा देऊन जाईल का. तुर्तास अयुबच्या पहिल्याच बॉलवर त्यांना सफलता मिळालेली आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या पहिल्या डावात धावसंख्या 50, 5 गडी बाद. एका बाजूला शुभम शेळके ज्यांनी पहिल्याच बॉलवर षटकार खेचला होता, त्यानंतर ते थांबले, नॉनस्ट्रायकर एंडला आहेत. त्याचमुळे आता या दोन्ही फलंदाजांना आपल्या संघाची प्रतिष्ठा जर टिकवायची असेल तर पुढच्या 5 बॉलवर आपला वरच्या दर्जाचा खेळ द्यावा लागेल. पण समोर आव्हान आहे अयुबचं. अयुबने सुद्धा या सीझन मध्ये खूप चांगला खेळ खेळलाय. आतापर्यंत 17 बाईक्स मॅन ऑफ द सिरीजच्या त्यांनी जिंकलेल्या आहेत. त्याचमुळे पुन्हा एकदा एक चुरस पाहायला मिळेल. बॅट अँड पॅडमध्ये बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत, त्यांचे प्रयत्न पडतात कमी आणि बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. परफेक्ट स्टार्ट बाय निहाल तुसामड. त्याच्या डावाची दिली होती तशी सुरुवात आता निहाल सुद्धा आपल्या डावाची देतोय. धावसंख्या 54, 5 गडी बाद. डीप होणारा फुल टॉस ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले होते. निहालला ठाऊक होतं की पोझिशन कशी घ्यायची आहे, पण गती कमी केली होती अयुबने आणि तेच ओळखणं थोडंसं कठीण गेलं. त्याचमुळे डॉट आलेला आहे जो आवश्यक होता अयुबच्या उर्वरित चेंडूंसाठी. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या 6व्या षटकाचा संपलेला आहे. धावसंख्या 54, 5 गडी बाद. 54 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. अयुब पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं निहाल तुसामसाठी. हो, यावेळेस सफल झाले आणि त्याचमुळे गोलंदाज सफल झाले. यष्टीमध्ये चेंडू हाताळला, क्लीन बोल्ड. निहाल तुसामचा खेळ संपला. चला, दोन्ही कॅप्टन्स निलेश दादा विंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे वर्सेस रहीम 11 पुणे. दोन्ही कॅप्टन टॉससाठी आणि टॉसची प्रक्रिया सांभाळतील शैलेशजी निवंगणे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. चला लवकर या, टाइम घेऊ नका. फलंदाजांना देखील ती सूचना आहे की वेळापत्रक योग्य त्या वेळेस संपलं पाहिजे. सन्माननीय रोहनजी चौघुले MM एकॉस्टिकचे सर्वे सर्वा ज्यांनी ही संकल्पना आणलेली आहे वन डे फिनिश. वेळ खूप महत्वाची आहे. प्रत्येक संघाला आपण पहिल्या फेरीत 6-6 षटकं देतोय. तुम्हाला तुमचे पर्याय वापरण्याची संधी मिळते. त्याचमुळे वेळ कमी आहे. 11 ते 11:30 पर्यंत आपल्याला पूर्ण वेळापत्रक संपवायचं आहे. त्याचमुळे मी प्रत्येक संघाला हे नम्र निवेदन करीन की आपण सुद्धा वेळेबद्दल सतर्क राहा. किरण अंबाल हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 54, गडीबाद झालेले 6. आतापर्यंत षटक यशस्वी राहिलेलं आहे अयुब शेखचं, ज्याने खर्च केल्या 4 धावा, मिळवल्या 2 विकेट्स. फ्रेश बॅटर किरण अंबाल. अप्रोच माइंडसेट खूप महत्वाचा असेल. बॉटम एज आणि बचावले शुभम शेळके. स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईक स्वतःकडे खेचून आणली असं मी म्हणेन, कारण ही रिस्क होती. जर बॉल स्टम्पशी कनेक्ट झाला असता तर त्यामुळे ते बाद झाले असते. तर सन्माननीय विशालजी कदम
यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि प्रक्रिया समाप्तील शैलेशजी निवंगणे. टॉस होतोय निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे आणि रहीम 11 पुणे. बॉल हवे, शेवटचा बॉल आणि फलंदाज बाद. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या क्षितिज 11ची 55, गडी बाद झाले 7. जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. 36 चेंडूमध्ये 36 चेंडू 56 धावा. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर. आणि करूया चला समालोचन कक्षामध्ये करूया बदल. पुन्हा एकदा ती सूचना आम्ही देतोय, दोन्ही संघ माझा आवाज तुम्ही ऐकत असाल, tenniscricket.in वर आम्हाला पाहत असाल. निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे आणि रहीम 11 पुणे. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. पुन्हा एकदा सूचना देतोय, निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे वर्सेस रहीम 11 पुणे. दोन्ही कॅप्टन त्वरित टॉस साठी यायचे. जसा पुढचा डाव सुरू होईल ऐकूया व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट जुन्नर भूषण मुंबई भूषण सन्माननीय चंद्रकांत शेट्टे सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. चला पुढील मॅच आहे दोन्ही संघ रहीम 11 आणि निलेश दादा भिंताडे 11. निलेश दादा भिंताडे SF धनकवडी आणि त्यांच्या विरोधात रहीम 11. दोन्ही संघाचे संघनायक रहीम 11 बबलू पाटील, रणजित फराडे. चला लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आणि निलेश दादा भिंताडे SF धनकवडी संघाचे संघनायक आकाश शिंदारिया. आपल्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात होण्या अगोदर ती टॉस करण्यासाठी लगेच या. आपल्याला ही विनंती नाहीये तर आता इथे ही सूचना देण्यात येते, अन्यथा षटकं कमी केली जातील. या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्या. नुकतंच ज्यांचा क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे सागर दादा भिंताडे, वेलकम. आपला देखील मनपूर्वक स्वागत. NB ट्रॉफीचे मुख्य आयोजक सागर दादा भिंताडे यांचं देखील क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. चला आकाश शिंदारिया आणि मला वाटतं आकाश आपल्या बरोबर रहीम 11 संघाचे संघनायक जोडले जात आहेत. मान्यवर विशाल सर या. आपल्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा कॉल करतोय. प्रथमतः आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. तावरे या ठिकाणी हे कॉइन आहे MM अकॉस्टिक. एकतर कॉल करायचा आहे अथवा मॉटर ट्रॉफी. कॉल कोण करेल? निलेश दादा भिंताडे संघाचा कॉल असेल. आकाश शिंदारे इथे कॉल करतील मोटर. आणि इथे MM अकॉस्टिक. रहीम 11 आकाश तावरे, आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. निर्णयामागचं कारण? थोडंसं आता वातावरण असं आहे की पूर्ण लाईट पण नाहीये आणि पूर्ण डे पण नाहीये. थोडं या वातावरणाचा बॉलिंगला फायदा असतो. कायम बॉल ट्रॅव्हल होत नाही, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू. संघ या ठिकाणी मैदानामध्ये पहिलीच मॅच खेळण्यासाठी आला आणि पहिल्याच मॅच मध्ये बलाढ्य संघासमोर इथे तुम्हाला तुमचा खेळ दाखवायचा आहे. काय रणनीती असेल? 6 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत आपण रोखाल? रणनीती अशी काही नाहीये, फक्त कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. मी निलेश दादा भिंताडे संघाचे संघनायक आकाश शिंदारे या ठिकाणी आपल्या बरोबर जोडले जात आहेत. टॉस गमावलाय, निर्णय काय असता जर टॉस तुम्ही जिंकला असतात? बॅटिंग केलं असतं. जो निर्णय तुम्हाला इथे मिळतोय तो अगदी योग्य असं म्हणावं लागेल. या मैदानामध्ये कित्येक स्पर्धा तुम्ही देखील खेळलात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही खेळण्यासाठी जाता, परंतु हे जे नियोजन आयोजन आहे एक दिवशी ही स्पर्धा आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? चांगली नियोजन केले आहेत आणि ग्राउंड बद्दल काय बोलू शकत नाही. एक नंबर ग्राउंड आहे आणि मजा येईल खेळायला. जास्त वेळ न खर्च करता पुढील मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. पुढच्या मॅचचा टॉस इथे मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न झाला आणि पुढील मॅचचा टॉस रहीम 11 या संघाने जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर निलेश दादा भिंताडे SF 11 धनकवडी या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. वेळ खर्च न करता आपण लगेच दुसऱ्या डावाकडे वळणार आहोत, परंतु त्या अगोदर ती आपल्या स्पर्धेदरम्यान ज्यांची उपस्थिती आपल्याला आदरणीय होती ते माननीय विशालजी कदम साहेबांचे या ठिकाणी
आपण मोमेंटो देऊन सन्मान करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहन चौगुले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करतोय. विशाल कदम सर आपल्या विनंतीला मान देऊन प्रत्येक वर्षी आपली उपस्थिती देतात, त्याबद्दल आपला सन्मान, धन्यवाद. आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपला देखील मनपूर्वक असे आभार. मॅचला इथे लगेचच आपण ऑन टाइम सुरुवात करतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि लगेचच समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल. चंद्रकांत शेट्टे आपल्याला दुसऱ्या डावासाठी समालोचन कक्षामध्ये जोडले जातील. ओ टू यू चंद्रकांत शेट्टे सर. धन्यवाद. त्याचबरोबर सर महत्त्वाची सूचना, दोन्ही टीमच्या कॅप्टनकडून त्यांची जी प्लेइंग 11ची लिस्ट आहे ना, विथ फोन नंबर आताच फीड करून घ्यायची आहे. विथ फोन नंबर सगळी लिस्ट आताच सबमिट करून घ्या ज्यांची पुढची मॅच आहे. नमस्कार. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या मॉर्टर ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत. तो माईक द्या ना. शैलेश सर संपर्क साधा. रहीम 11 संघाचे संगणक लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अक्षय तावरे लगेच या आणि आयोजन कमिटीची संपर्क साधा लगेच. पुढच्या 2 मिनिटांमध्ये इथे लगेच हजर व्हा. काहीशा सूचना आहेत, त्याचं पालन तुम्हाला करावं लागेल. नमस्कार. स्वागत आहे सर्व पुणेकरांचं या मॉर्टर ट्रॉफीच्या महत्त्वाच्या दिवशी. ऑल इंडिया हाफ भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये क्रांती घडवणारी स्पर्धा मॉर्टर ट्रॉफी एक दिवसीय धमाका. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका खेळलाय आणि त्याला पाठवलंय सीमारेषा पार, चौकार. गणेश जाधव आणि त्याचबरोबर प्रणय पाटील ही जोडी. गणेश यांना आपण पाहतोय, त्याचबरोबर प्रणय जे खारबावचे खेळाडू आहेत भिवंडीतील स्ट्राईकवर पाहायला मिळतात. निहाल तुसामाद यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. खरा बॉल निघालाय फाईन लेगच्या दिशेने. बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॅक टू बॅक चौकार येताना पाहायला मिळेल. 8 धावा धाव फलकावर. आता इकडे श्रीतेजला कमबॅक करावं लागेल. एक मातब्बर संघ आहे पुणे आणि परिसरातील. सचिन शेठ, लालदास तापकीर आणि कंपनी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नितीन वारे आणि कंपनी. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर, ज्यांची एक मानाची स्पर्धा देखील आपण पाहिली, मीरा भाईंदर बिग बॅश. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सगळ्यांनाच उत्सुकता आहे अशी श्रीतेज करंडक देखील आपल्या भेटीला येणार आहे, चरोली पुणे. तर सध्या आपण पाहतोय मॉर्टर ट्रॉफी 2025. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, थोडासा वेगात टाकलाय. धावगिराचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष छप्पन्न धावांचा पाठलाग करायचा खरा, परंतु 10 धावा धावफलकावर झालेले आहेत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत मीरा भाईंदरचे खेळाडू गणेश आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रणय यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निहाल तुसामद महाराष्ट्राच्या संघात देखील खेळणारे, एम्पियर गाजवणारे, देहू रोडचे एक नामवंत खेळाडू अष्टन विनायक विजन पासून सुरुवात झाली आहे. सध्या श्रीतेज मध्ये विकेट घ्याव्या लागतील. चांगला बॉल, सन्मान दिला या बॉलचा. धावगिराचा प्रयत्न तिकडे केलाय, परंतु भाग्यशाली राहिले तिकडे डायरेक्ट हिट नाही होऊ शकला. हळूहळू प्रेक्षकांनी मैदान व्याप्त होऊ लागले. एका दिवसात धमाके या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. आणि एक दिवसीय स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्कंठा की भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं पहिलंच घडतंय. मॅन ऑफ द सिरीजची एका दिवसासाठी बाईक आहे, परंतु फक्त एका मॅच साठी बाईक फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी. हा इतिहास मॉर्टर ट्रॉफीने भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घडवलाय. बिग हिट, टोलावलाय बॉल आणि पाठवलाय सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. काय स्ट्रोक खेळलाय या ठिकाणी अफलातून. येतोय षटकार.
56चा पाठलाग करत असताना 16 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये 6 षटकांच्या या लढती आहेत. इकडे जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल. गणेश अकोटप्याचा बॉल होता, उसळी होती, फक्त हळूवार पद्धतीने ढकललं त्या बॉलला तिकडे. 56चा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा 17 आलेल्या आहेत. चांगली सुरुवात मात्र मीरा भाईंदरच्या मुलांनी केली आहे. मीरा भाईंदर, उत्तन, त्याचबरोबर जर पाहिलं तर नायगाव असेल, कारबाव असेल, या झोन मधील छोट्या छोट्या गावातील ग्रामीण क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश या टीम मध्ये होताना पाहायला मिळालाय. आणि हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला पुण्यातील, पश्चिम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील एक नामवंत संघ श्रीतेज चरवली पुणे पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेरील बॉल, आई एक चांगला फटका पाहायला मिळाला. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॉल काही थांबेना. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 21 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचं. ही मॅच जशी संपेल ती मॅच सुरू होणार आहे. एका दिवसाचा धमाका. यावेळेला दिशा दिली आहे, कव्हरचं क्षेत्र निवडलंय. एक धाव मात्र तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 22 धावा धाव फलकावर. विकेट घ्याव्या लागतील. श्रीतेज 11 हा संघ कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. नवे तर त्यांना ते कमबॅक करावं लागणार आहे आणि कमबॅक करायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील आणि डॉट बॉल टाकावे लागतील. असं नाहीये. सुरुवात तर चांगली केली या ठिकाणी एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदर, परंतु कमबॅक करू शकतो श्रीतेज चरोली सुद्धा, कारण अशा प्रकारचे सामने त्यांनी पराभव होता होता जिंकलेले आम्ही पाहिलेत आणि आता त्यांनाही या ठिकाणी कमबॅक करावं लागणार आहे. सिंहगड कॉलेज पुण्याचं हे मैदान. बिग हिट, टोलावलाय बॉल, बॉलची हवाई यात्रा आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. षटकार येताना पाहिला मिळतोय. एक मोठा फटका. प्रणय पाटील फ्रॉम कारबाव. हो यावेळेला मात्र फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अगदी खेळपट्टीवर पडले, परंतु बॉल काही हाताला लागत नाहीये. चांगला चेंडू मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलमान शेख, भोसरी एक्सप्रेस म्हणून देखील या गोलंदाजाला ओळखलं जातं. भल्या स्पर्धा विकेट घेण्यात पटाईत असताना गोलंदाज संघ नायक त्यांच्याकडे गेलेत. विकेट घेण्यासाठी विकेट घ्यावी लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी अवलंबलाय. बॉल अडवल्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. अडलाय बॉल, परंतु तिकडे एक धाव मात्र पाहायला मिळणार आहे आपल्याला. धाव संख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 29 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा मार्गस्थ आहे. कमबॅक करावं लागेल. अनुराग मोहिते सारखा एक चाणाक्ष कर्णधार आहे. विशाल कांबळी यांच्या सारखे चांगले व्यवस्थापक या टीमला लाभलेत आणि सचिन शेठ लालदास तापकीर यांच्यासारखे संघ मालक. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि इकडे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. एक रिव्ह्यू आहे. तुम्ही या डावात
कॉट बिहाइंड व्यतिरिक्त कशासाठी देखील घेऊ शकता. वाईट पंचांनी निर्णय दिलाय आणि त्या निर्णयाला मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने दाद मागितली आहे. अर्धा पल्ला मात्र या ठिकाणी क्रॉस केला गेलेला आहे. कमबॅक करायचं या ठिकाणी गोलंदाजांना अफलातून काहीतरी करावं लागेल या ठिकाणी. हाही संघ जर मागितलं तर मागील हंगामात ज्या फॉर्मात होता त्या फॉर्मात त्यांना यावं लागेल, लयमध्ये यावं लागणार आहे. चांगला संघ आहे, गुणवान संघ आहे, खेळाडू सुद्धा टॅलेंटेड आहेत, परंतु कुठेतरी एखादं मोठं विजेतेपद ज्या वेळेला मिळेल ना त्यावेळेला एक वेगळा आत्मविश्वास पाहायला मिळेल स्थितीचा सुद्धा. निर्णय येतोय व्हाईट बॉल. तर या डावातील जो रिव्ह्यू होता श्रीतेज संघाने तो गमावलेला आहे. श्रीतेज आणि श्रेयांक दोघांच्याही नावाने टीम पाहायला मिळतात आपल्याला. सचिन शेट, लालदास तापकीर यांच्या. दुसऱ्या बाजूला नितीनजी पांडुरंग वारे. यावेळेला फटका चांगलाच पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक खेळलाय, लाजवाब. खेळाडू नवीन आहेत परंतु कामगिरी दर्जेदार करतायत. 4 धावा. चे जुने जाणते आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व बंड्या मुसुरकर हे देखील आवर्जून उपस्थित आहेत. धावसंख्या 4 ने पुढे. 34 धावा धाव फलकावर. बिनबाद 34. ओव्हर नंबर 2 सुरू असताना कमबॅक तर करावंच लागणार आहे. हार मानून चालणार नाही, कमबॅक करायचंय. हो हो हो, सलमानने यावेळेला चांगलाच बॉल टाकलाय. ओव्हर संपल्या 2. धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी तब्बल 34. आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण आपल्याला 10 वाजेपर्यंत सगळं संपवायचंय याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. त्यामुळे कोणताही विलंब न करता जशी ही मॅच संपेल लगेच आपण मैदानात जायचंय. हा यस, ज्यांची फिल्डिंग आहे रेड कार्पेट ज्या ठिकाणी आहे मुख्य मंचाच्या बाजूला त्या रेड कार्पेट वरूनच आपल्याला आपली एंट्री मैदानात होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. 1 ओव्हर अगोदरच आपण तिकडे जायचंय. रोहनजी चौगुले साहेब, आपल्यासारखे क्रिकेट प्रेमी महाराष्ट्रात आहेत म्हणून आज महाराष्ट्राचं टेनिस क्रिकेट एवढं समृद्ध आहे. ज्या स्पर्धा होतात काहीतरी वेगळ्या कल्पक बुद्धी तुमची पुढे पाहायला मिळते, काहीतरी वेगळं पण पाहायला मिळतं. म्हणून आज पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर क्रिकेट स्पर्धा होत आहेत. माझ्या मते ही यावर्षी प्रोफेशनल हाफची सुरुवात आहे परंतु पुढल्या वर्षी सगळे विचारतील कधी टुर्नामेंट आहे. गोलंदाजीसाठी पुण्याचा जादूगर आलाय, पिंपरी चिंचवडचा जादूगर आलाय. भल्या भल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलंय ज्यांनी. रोहन खरात. पहिलाच बॉल. काय फटका खेळलाय प्रणयने त्या ठिकाणी. पहिल्याच बॉलला सीमारेषेच्या पारच पाठवलंय. 6 धावा षटकार. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न परंतु इकडे पहिल्या बॉलवर बॅटर, दुसऱ्या बॉलवर बॉलर. रोहन खरात हे काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत ते या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले. MPL खेळत असताना, महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळत असताना पहिल्याच बॉलमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी मिळवला होता. धावसंख्या 41 झाली आहे 22 बॉलमध्ये. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या जवळ गेली आहे टीम परंतु विजय प्राप्त नाही झालाय अजूनही कारण गणेश 12 वर खेळतात आणि प्रणय 26 वर खेळतात. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, बाहेर जातोय, व्हाईट बॉल काढला जातोय. धावसंख्या 42 झाली आहे. अजूनही 14 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. विजयाच्या जवळ मात्र टीम जाताना पाहायला मिळते. NP भाईंदर. यावेळेला मात्र वेगवान फटका खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय.
नर्सिंग आहेत त्या ठिकाणी. फेकी करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या पुढे गेली आहे. 21 बॉलमध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता. विकेट घ्याव्या लागतील, विकेटच घ्याव्या लागतील दबाव निर्माण करायचा असेल तर. यावेळेला पुन्हा बॉल टर्न होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाते. काहीतरी चुका होत आहेत. बॉल टर्न ज्या ठिकाणी पाहिजे टर्न होतोय, परंतु कुठून टर्न केला पाहिजे तो नाही होत आहे. ओ बॉल मागेच जाताना पाहायला मिळेल, परंतु इकडे काय होत आहे. यस, खेळाडूच बाद झालेले आहेत आणि विकेट आली पहिली, परंतु आपलं काम केलं प्रणयने. जबरदस्त बॅटिंग. मध्ये भाईंदर परिसरातील उत्तन नावाचं कोळी बांधवांचं एक गाव आहे आणि त्या गावातून पुढे आलेला हा खेळाडू, ज्याची ओळख मात्र उत्तन आणि उत्तनची ओळख मॅकमिलन बनलेत आणि तेच मैदानाच्या आतमध्ये. वा, चांगला चेंडू पाहायला मिळालाय. थोडासा आतमध्ये टर्न झालाय. शेवटच्या क्षणी खेळला जरूर, परंतु त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 46 झाली आहे आणि आता हा 1 बॉल बाकी आहे. 10 धावांची आवश्यकता अजूनही. 1 बॉल बाकी आहे सर, सॉरी. रोहन मॅकमिलन कळवार पद्धतीने बॉलला फक्त ढकलला जात आहे. खाली क्षेत्र आहे. 1 धाव मात्र मिळेल विजयासाठी. आता मात्र 9 धावांची आवश्यकता. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 9 धावा आवश्यक आहेत. फक्त 8 टीम मध्ये एका दिवसात 2,22,222, 1,11,111 कमी एंट्री फी मध्ये जास्त पारितोषिक. एवढ्या चांगल्या मैदानातील क्रिकेट स्पर्धा, दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा, 8 टीम मध्ये मालिकावीर म्हणून मोटरसायकल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका सिंगल मॅच साठी म्हणजे फायनलच्या मॅच साठी मॅन ऑफ द मॅच म्हणून मोटरसायकल बाईक. स्थानिक गटासाठी देखील मोटरसायकल, स्थानिक गणासाठी देखील मोठं पारितोषिक. अशी पुण्याची नामवंत स्पर्धा मॉर्टर ट्रॉफी आपल्या भेटीला आली आहे आणि या मॉर्टर ट्रॉफीचा आज दुसरा सामना सुरू आहे. यानंतर 5 सामने अजूनही बाकी आहे. वेळ कमी आपल्याकडे. 10 वाजेपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी उरकायचं सगळं, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे. हा फिल्डिंग टीम आपण रेड कार्पेटवर आताच जायचंय. जशी मॅच संपेल रेड कार्पेटवर आपली एंट्री होणार आहे. कुणाची फिल्डिंग आहे? वाह, या ठिकाणी बॅट तर अतिशय वेगात फिरवली गेली आहे, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. सुधीर साबळे आलेत बॉलिंगसाठी. एक व्हेरिएशन खूप चांगलं करतात. लगेच प्रेडिक्ट करू शकत नाही त्यांची बॉलिंग जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने, परंतु मॅकमिलन अगदी वेगात बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला होता. मॅच जिंकण्यासाठी 17 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. या वेळेला वेगळाच फटका खेळलाय. फटका चांगला आहे. वाह, पॉवर होती या स्ट्रोक मध्ये. मॅकमिलन गोविंद या नावाची. 4 धावा चौकार. त्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. पुढल्या दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. जशी मॅच संपेल लगेच मैदानात जायचंय. याही वेळेला फटका चांगला खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. सुधीर साबळे विकेट घेत आहेत आणि मॅकमिलन यांना माघारी परतावं लागतंय.
पुढल्या दोन्ही टीम रेडी राहायचंय. लगेच रेड कार्पेटवरून मॅच झाल्या झाल्या मैदानाच्या आतमध्ये एंट्री होईल याची नोंद घ्यायची आहे. वेळ कमी आहेत आणि मॅचेस जास्त आहे. आपल्याला वेळेचे बंधन आहे. मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत अय्यूब शेख. ठाण्याच्या कासरवाडी गावाचं नाव देखील ज्या खेळाडूने खूप चांगल्या पद्धतीने केलंय असा एक महाराष्ट्रातील नामवंत अष्टपैलू खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अय्यूब मॉर्टर ट्रॉफीची चर्चा सर्व दूरपर्यंत. वेगात बॉल परंतु जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. हीच तर ओळख आहे सुधीर साबळे यांची. एक चौकार जरूर आला त्यानंतर कमबॅक केलंय त्यांनी. अजूनही 5 धावांची आवश्यकता. 14 बॉल बाकी आहेत परंतु हा पराभव लांबवण्याचा प्रयत्न सुधीर साबळे करतायत. श्रीतेज 11 सरोली पुणे एक मातब्बर संघ म्हणून यांची देखील ओळख आहे. दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदर आमचे मनीष पाटील देखील त्याच परिसरातून येतात. यावेळेला फटका खेळलाय. फिनिश देखील केले जातोय हा सामना. अय्यूब यांनी या सामना मात्र आरामात खिशात घातलाय. NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर विजय संघाचं अभिनंदन. श्रीतेज आपणास देखील पुढल्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हा आयोजकांची सूचना आहे खेळपट्टीवर कुणी खेळायचं नाहीये. डायरेक्ट मॅच सुरू होणार. हा आणि अय्यूब शेख या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. हा आणि एका लाईनीत आतमध्ये यायचं एका लाईनीतच बाहेर जायचंय. चला पुढची टीम आपण डायरेक्ट मैदानात दाखल व्हायचंय.